गुड मॉर्निंग। आज आम्ही चाललोय बीके वॉटर पार्कमध्ये आणि हा माझ्या लेकासोबतचा पहिला व्लॉग आहे। तर आपण आता ठाण्यावरून हा वाशीचा रस्ता आहे जो की पुढे सरळ बेलापूर आणि पनवेलला जातो आणि हा सिग्नलवरून पुढे हा इथे सर्कल आहे, सर्कलवरून हा मापेचा टर्न आहे जो की घनसोलीच्या पुढे आहे आणि इकडनं आपल्याला जायचं आहे जे की इथून जवळ आहे बीके वॉटर पार्क। तर आपण पुढे बघूयात की कसं जायचं आहे ते। जर तुम्ही ट्रेनने येणार असाल तर तुम्हाला दिवा जंक्शन उतरावं लागतं आणि तिथून शेअरिंग रिक्षाज असतात। आणि आता आपण सरळ जाणार आहोत, आतमध्ये ही बस जाते बघा त्या साईडने। मी तुम्हाला मापेचा जो रस्ता दाखवला होता त्याच्यानंतर आपण लेफ्ट घेतलं होतं आणि लेफ्टने सरळ आल्यानंतर इथे बघा, इथे हा टर्न आहे, एक सर्कल आहे जो की सरळ मुंब्रा जातो आणि आपल्या राईट हँड साईडला टर्न घेतलं तर आपल्याला शिळफाटाचा जो सर्कल आहे तो येतो आणि आपल्याला राईट हँड साईडला जायचंय टर्न घेऊन। आपण राईट टर्न घेऊन सरळ सरळ पुढे आलो आणि इथे एक मोठा सर्कल येतो जो की पुन्हा मुंब्र्याला एक रायगडकडे म्हणजे पनवेलकडे जाणारा रस्ता आहे आणि हा इथून आपल्याला सरळ जायचा आहे, ना लेफ्ट ना राईट, सरळ पुढे पुढे जायचं आहे। आता आपण पोहोचलो, हा पार्किंग एरिया आहे जो की 4 व्हीलरसाठी आहे आणि 2 व्हीलरचा जो पार्किंग एरिया आहे तो आतमध्ये आहे। तर आता आपण बीके वॉटर पार्कमध्ये एंट्री करतोय। आता बीके वॉटर पार्कमध्ये आतमध्ये एंट्री केल्यानंतर इथे पूर्ण माहिती दिलेली आहे। ॲक्च्युली आम्ही संडेला गेलो होतो त्यामुळे आमचं तिकीट जास्त होतं, आमचे 1180 रुपये होते आणि लहान जे आहेत त्यांचे 850 रुपये होते। आणि जर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करता तर तुम्हाला 10% ऑफ मिळतं। तर मी सजेस्ट करेन की तुम्ही ऑनलाईनच बुक करून जा पुढे, कारण की ते बेस्ट राहील। आणि त्याच्यानंतर इथे तिकीट काउंटरवर तिकीट घेतल्यानंतर आम्हाला वॉटर पार्कचे जे की बँड आहेत ते दिले आणि हे पुढे गेल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित लावूनही देतात आतमध्ये एंटर केल्यानंतर। हे बघा, आता आम्ही हे सगळ्यांनी पूर्ण बँड वगैरे आमच्या हाताला लावून दिले आणि त्याच्यानंतर आतमध्ये जे आहे ती लॉकरचीही सोय आहे आपल्याला, जे की 250 रुपये लॉकरचे घेतात एका लॉकरचे आणि रिटर्न जाताना चावी त्यांच्याकडे दिल्यानंतर 100 रुपीज आपल्याला परत देतात, म्हणजे 150 रुपये लॉकरचे। इथे लेडीज अँड जेंट्सचे जे काही चेंज करायचे आहेत, कपडे चेंज करायचे, त्याच्याबरोबर मिडललाच लॉकर आहे आणि दोन्ही साईडने ते चेंजिंग रूम आहेत। आणि आम्ही लॉकर घेतलं होतं, पूर्ण सामान त्याच्यामध्ये ठेवलं, चेंज केलं आणि सगळ्यात आधी आम्ही नाश्ता करायला गेलो। नाश्त्यामध्ये आम्हाला सकाळी मिसळपाव होतं आणि उपमा होता। ह्यांची क्वालिटी, फूड क्वालिटी आणि एकदम स्वच्छता खूप छान होती, एकदम हायजीन होतं। इथे काही इन्फॉर्मेशन दिलं होतं जे की क्लोथशी रिलेटेड, की इथे नायलॉनचे कपडे वापरले जातात पाण्यामध्ये, तर तुम्ही नायलॉनचेच कपडे प्रेफर करेन। हे बघा पूर्ण एरिया तुम्हाला दिसतोय की सगळे खूप एन्जॉय करतात। आम्हाला थोडंसं लेट झालं ॲक्च्युली तिथे जायला, पण गेल्यानंतर एक म्हणतो ना की एक छान आनंद आणि एकदम हॅपी वाईब्स आल्या आम्हाला। हे बघा, इथे खूप राईड्स आहेत, अगदी लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत इथे सगळे एन्जॉय करू शकतात। आता हा जो पूर्ण एरिया जो आहे मी आता दाखवणार आहे हा सगळा लहान मुलांचा आहे आणि इथे लहान मुलांसाठी खूप राईड्स होत्या। माझ्या लेकाने तर खूप एन्जॉय केलं, त्याने सगळ्या लहान मुलांच्या जेवढ्याही राईड्स होत्या त्या सगळ्या त्यांनी केल्या न घाबरता आणि त्याने एन्जॉय केल्यानंतर हे बघा कसं एन्जॉय करतोय। पानी 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 और तुम भी सानी वेगवेगळ्या प्रकारच्या लहान मुलांच्या राईड्स, लहान मुलंही एन्जॉय करतात। तो मेरी खींच की किस्मत होगी। मम्मी पप्पा मस्तपैकी पाण्यामध्ये एन्जॉय करत होते आणि आजी आजोबा गार्डन एरियामध्ये नातवांना खेळवत होते। आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही छान जेवण केले करण्यासाठी आणि त्याच्यानंतर मोठ्यांच्या राईड केल्या। मोठ्यांच्या राईड जैसी तो बच जाती है फिर दुर्घटना घट जाती है। मैं हूँ
ही जी नेक्स्ट राईड आहे ती नावाप्रमाणेच लेझी आहे, लेझी रिव्हर. इथे खरंच बसल्यानंतर असं फील होतं की खूप आपण लेझी आहोत. And finally, मी ज्याला शोधत होते तो finally भेटला. और तुम भी सानी 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 आ जाओ the beat यार फोटो मेरी खींच भी किस्मत होगी तेरी मैं बात न मान. राईड्स करून थकल्यानंतर आम्ही इथे चहा आणि नाश्ता केला. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी चेंज करून घरी जायला निघालो. आणि अशा प्रकारे हे बघा कसे थकलेले चेहरे जे राईड्स करून दमलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आम्ही पार्किंग एरियामधून आमच्या गाड्या घेतल्या आणि घरी जायला निघालो. आणि अशा प्रकारे BK वॉटर पार्क आम्ही एक्सप्लोअर केला आणि खूप एन्जॉय केला आम्ही. आता सगळ्यांना बाय.